गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हॅलो. मी आजपासून माझं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच दिवसापासून विचार चाललेला पण कधी करावं हे समजत नव्हतं. तसं समजलं चला आजपासून स्टार्ट करूया. ठीक आहे, तो सपोर्ट करा. सो इथे मी थोडंसं एक्सरसाइज करून घेतले. माझं ते रोजचं थोडंफार रुटीन असतं त्यातलं. बघा किती पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. तर मित्रांनो, हे फूल तुम्हाला माहीत आहे का? हे फूल आहे गोकर्णीचं. असं म्हणतात की शंकराला हे फूल खूप प्रिय आहे. त्याच्यामुळं जर हे फूल जर आपण वाहिलं तर 1 तोळे सोनं वाहिल्याप्रमाणे असतं आणि देवाची कृपा आपल्यावर होते. तर नक्की ट्राय करून बघा. हे फूल वाहून बघा देवाला. पूर्ण जगातलं सुख एकीकडे आणि देवाच्या पूजेचं सुख एकीकडे. हे माझ्यासाठी तरी आहे. फ्रेंड्स, आम्ही आता निघालेलो आहोत पिक्चर बघण्यासाठी. कारण आज सुट्टी होती सर्वांना. मुलांना पण सुट्टी होती, आम्हाला दोघांना पण सुट्टी होती. त्यामुळे मग सुट्टीचा दिवस म्हटलं सोबत घालवूया, नाही का. तर लिफ्टला खूप गर्दी होती. ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालं होतं. त्यामुळे आम्ही पायऱ्याने चालत जात होतो. चालून अक्षरशः फायनली आम्ही पोहोचलो आहोत. आता आतमध्ये जातो आहे. आम्ही आता बाहेर निघालो. तर बाहेर निघाल्यावर पाहिलं की एक एवढी छोटी मुलगी आहे जीवाशी खेळून पैसा कमवते, पोटासाठी स्ट्रगल. गुरुवार म्हणजे माझ्या स्वामींचा वार. तर त्या दिवशी माझा उपवास असतो. त्यामुळे सकाळी काही जास्त जेवण नव्हतं बनवलं. त्यामुळे लवकरच स्वयंपाकाची तयारी केली आणि त्यासाठी मस्त नाश्ता आणि ते बनवलेला. तर आता इथे पनीरला मीठ आणि हळद लावून घेतले. त्यामुळे काय होईल, पनीर आपला तेलामध्ये विरघळणार नाही. इकडे ग्रेव्ही पण तयार केली आहे मी. तर इथे काजू बदामाचं मिश्रण केलं आहे थोडंसं. त्याच्यामुळे काय होतं, भाजीला घट्टपणा येतो आणि चांगली टेस्ट येते. हळद वगैरे टाकून घेऊया. ग्रेव्ही मस्त भाजून घेऊया. अशा पद्धतीने ही आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान टेस्टी अशी ही भाजी दिसते. तुमच्या काही टिप्स असतील तर मला नक्की शेअर करा, मी ॲड करेल. इकडे चपाती पण तयार झालेली आहे. खरं तर मित्रांनो, लग्न झालं तेव्हा मला काहीच येत नव्हतं, पण आता मी सगळं काही शिकले. इकडं मुलांना संध्याकाळचे श्लोक म्हणायला लावले थोडेसे. बालसंस्कार खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे मुलांवर जे बालसंस्कार पडतील त्यातून त्यांचे भविष्यात खूप काही फायदा होऊ शकतो. त्यामुळे तरी मी आता इकडे तयार होत आहे, कारण मला मंदिरात जायचं आहे. स्वामींच्या मंदिरात दर गुरुवारी मी आरतीसाठी जात असते. पण यावेळेस जरा उशीर झाला. आरती ऑलरेडी संपली होती. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. खूप छान असं मंदिर आहे. भरपूर लोक येतात तिथं. आणि हो, स्वामींचं दर्शन खूप छानपैकी झाले. तुम्ही दर्शन करून घेऊ शकता. सो मी आता घरी जाते, पण चालतच जात होते, कारण म्हटलं थोडंसं वॉकिंग पण होईल आणि सामान पण घ्यायचं होतं. सो घरी आले. आता थोडंसं फ्रेश पण झाले मी. आज खूप धावपळ झाली आहे, खूप म्हणजे जास्त प्रमाणामध्ये. इकडे जा तिकडे जा. तर तसं थोडं रिलॅक्स आज जेवण करते. सो आता जेवण वगैरे झाले, भांडी वगैरे धुवून घेते, कारण सकाळची पण टिफिन बनवण्यासाठी लागतात. आणि हो मित्रांनो, तुम्हाला माझं रुटीन कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा. पण एवढं मात्र कळालं की खूप मेहनत करतात म्हणजे ब्लॉगिंग करतात ना. कारण आजपर्यंत वाटलं होतं खूप सोपं आहे. आज जेव्हा स्वतः ट्राय केलं तेव्हा कळालं किती हार्ड आहे. त्याच्यामुळे सर्वांना सपोर्ट करा. सर्वांची व्ह्यूज वगैरे चांगली येऊ द्या, लाईक वगैरे चांगली येऊ द्या. आणि हो, काही राहिलं असेल तर कमेंट करा, नक्की उद्या ट्राय करेल. पहिला दिवस होता, कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा. ओके, गुड नाईट, शुभरात्री मित्रांनो.